पास्ट कंटिन्यूअस टेन्सचे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचा हा विचार तुमच्या मनामध्येही आला असेल. या व्हिडिओमध्ये आज आपण हेच पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. गाईज, मी अश्विनी. तर आज आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्सचे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठी काही स्ट्रक्चर असतं. ओके, तर स्ट्रक्चर समजून घेऊया. तर स्ट्रक्चर वॉज, वर प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, हे असं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठीचं स्ट्रक्चर आहे. तर तुम्हाला स्ट्रक्चर समजलंच असेल तर मी आणखीन एकदा समजून सांगते. वॉज आणि वर, तर वॉज कुठं वापरायचं आणि वर कुठं वापरायचं हे आज आपण पाहणार आहोत. ओके, तर वॉज हे एकवचनी नामासोबत वॉज वापरतात आणि अनेकवचनी नामांसोबत वर वापरतात. तर वॉज हे ही, शी, इट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव याच्यासोबत आपण वॉज वापरतो. ओके, आणि वर हे यू, वी, दे आणि बॉईज म्हणजे अनेक वचनसोबत आपण वर वापरतो. ओके, हे तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की वॉज आणि वर कुठे वापरायचं आहे. आणि वॉज आणि वर सोबत नंतर आपण सब्जेक्ट वापरतो. सब्जेक्ट म्हणजे काय, तर ही, शी, इट हे एकवचन सब्जेक्ट, वी, यू, दे हे अनेक वचन सब्जेक्ट. ओके, याच्यानंतर आपण वरचा फर्स्ट फॉर्म वापरणार आहोत आणि त्याला ING लावणार आहोत. ओके, आणि नंतर ऑब्जेक्ट. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. तर स्ट्रक्चर समजून घेतलेलं आहे आपण. काही सेंटेन्स आपण पाहणार आहोत इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठी. ओके, तरी आपण काही मराठीतून आणि इंग्लिशमधून पण सेंटेन्स पाहणार आहोत. तर पहिलं सेंटेन्स पाहूया. मी आंबा खात होतो का? मी आंबा खात होतो का? आता हे सेंटेन्स कसं होईल इंग्लिशमध्ये जर आपल्याला बनवायचं असेल तर हे सेंटेन्स कसं होईल, तर आपण घेतलेलं आहे वॉज आणि वर. तर मी आंबा खात होतो का याच्यामध्ये वॉज येईल का वर येईल हे तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, तर आयसाठी आपण काय वापरणार आहोत, आयसाठी आपण वॉज वापरणार आहोत. तर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तेव्हा वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बनं व्हायला पाहिजे. तर वॉज आपण आधी काय घेणार आहोत, वॉज. आयसाठी आपण वॉज वापरणार आहोत. वॉज आय इटिंग अ मँगो? मी आंबा खात होतो का, असं हे वाक्य होतं. तर आपण इथं काय वापरलेलं आहे, आयसाठी वॉज वापरलेला आहे. आय हे काय आहे, एकवचनी नाम आहे. ओके, तर आपण सेकंड सेंटेन्स घेऊया. आम्ही आंबा खात होतो का? आम्ही आंबा खात होतो का? आता हे अनेकवचनी सेंटेन्स आहे. ओके, आम्ही काय आहे, अनेकवचनी सब्जेक्ट आहे. आपण अनेकवचनी सब्जेक्टसोबत काय वापरणार आहोत, वर वापरणार आहोत. तर आता आपण कसं घेणार, इंग्लिशमध्ये जर वाक्य बनवायचं असेल तर कसं बनवूया. वर वी इटिंग अ मँगो? वर वी इटिंग अ मँगो? आम्ही आंबा खात होतो का? आता इथं लक्षात घ्या, आयसोबत आपण वॉज वापरलेला आहे आणि आम्ही सोबत म्हणजे वी सोबत आपण वर वापरलेला आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल वॉज आणि वरचा वापर कुठे करायचा आहे. ओके, ते पुस्तक वाचत होते का? वर दे रीडिंग अ बुक? ओके, आता फोर्थ बघूया. तुम्ही पत्र लिहित होता का? तुम्ही पत्र लिहित होता का? तर आता तुम्ही अनेक वचन आहे, हो ना. अनेक वचने जर सब्जेक्ट असेल तर आपण याच्यासोबत वर वापरणार आहोत. तर वर यू रायटिंग अ लेटर? वर यू रायटिंग अ लेटर? तुम्ही पत्र लिहित होता का? आता फिफ्थ बघूया. ती शाळेत जात होती का? ती शाळेत जात होती का? आता शी घेतलेला आहे आपण, यासोबत काय वापरणार आहोत, तर वॉज. एकवचनी नामासोबत किंवा सब्जेक्टसोबत आपण वॉज वापरणार आहोत. अनेकवचनी नामांसोबत आणि सब्जेक्टसोबत आपण वर वापरणार आहोत. ओके, तर आपण शी सोबत काय वापरणार आहोत, वॉज. तर कसं होईल, वॉज सी गोइंग टू स्कूल? ती शाळेत जात होती का? तर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठी आपण वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बनं व्हायला पाहिजे आणि शेवट हा क्वेश्चन मार्कनं व्हायला पाहिजे. तेव्हा हे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स बनतं, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ओके, तर ती शाळेत जात होती का? वॉज शी गोइंग टू स्कूल? ती शाळेत जात होती का? असं हे आपण सुरुवातीला वॉज वरचा वापर करतो, म्हणून हे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स बनलेले आहेत. ओके, अशा प्रकारे आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचे काही इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत. ते तुम्ही
लक्ष देऊन बघा, ऐका. समजलं नाही तर आणखीन परत हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके, तर आज आपण येथेच थांबूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.